राम जय जय राम। श्री 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 राम जय राम। नमस्कार। आज दिनांक 21 फेब्रुवारी। श्रीराम जय राम जय जय राम। कर्तेपणाचा अभिमान नसावा। नमस्कार। आज दिनांक 21 फेब्रुवारी। श्रीराम जय जय राम। कर्तेपणाचा अभिमान नसावा। विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का? विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे आहे। विषय आहेत तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत। भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे, त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही। अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही। प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पाहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्नही करावा। आपण प्रपंचात मी करीन तसे होईल या भावनेत वागत असतो। परवाच एक जण आले होते। त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत, तरीही मी अमुक करीन, मी तमुक करीन असे ते म्हणतच होते। आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान। म्हणून सांगतो की मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तोच करीत आहे आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो ही भावना ठेवून वागावी। त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते। मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही। कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितले आहे। त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काही जण म्हणतात। पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे। माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे। तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते। मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआप अर्पण होते। संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो। देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे म्हणतो। पण देवाला फसविणे शक्य आहे का? तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण करतो आहे। वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे? म्हणून केव्हाही देवाला फसवू नये, कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते। आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो, परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरिता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावे। जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नवे भगवंताचे दास। श्रीराम जय जय राम। महाराज आपल्याला नेहमीच सांगतात की आपल्या आणि आपल्या परमेश्वराच्या आड काही येत असेल तर ते आपले विषय, आपली विषयातली आसक्ती आणि त्यातही सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपला कर्तेपणा, आपला अभिमान आणि अहंकार। पण जोपर्यंत आपले हे विषय सुटत नाहीत, तुटत नाहीत, तोपर्यंत आपण भगवंताशी खरेपणाने कसे बरे जोडले जाऊ शकतो? म्हणूनच आपण मुळात काही तर करतच नसतो, आपल्याला उगीच आपल्या कर्तव्यपणाचा अभिमान असतो आणि त्यामुळेच आपण खरं तर गुरुने दिलेलं साधन हे कळकळीने आणि निष्ठेने करायला हवं। हे साधन करता करताच सगळ्याचा करता करविता खरं तर तो परमेश्वरच आहे हे आपल्या ध्यानी उलगतं, आपल्यात मुरत जातं आणि मग हळूहळू आपल्यातला हा जो दुराभिमान आहे, हा अभिमान आहे, अहंकार आहे, तो गळायला लागतो आणि खरेपणाने आपण त्या भगवंताशी जोडले जातो। आणि अशी जर विषयातली आसक्ती कमी झाली ना तरच आपल्या आयुष्यातलं साध्य जे भगवत प्राप्तीचे आहे ते आपण गाठू शकतो। म्हणून आपण आपलं नामसाधन सातत्याने, चिकाटीने आणि निष्ठेने करणं आवश्यक आहे। हे गुरुने दिलेलं साधन आपण निष्ठेने करूया आणि आपल्या भगवंताच्या अधिकाधिक जवळ जाऊया हीच त्या गुरुचरणी प्रार्थना।
तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.